नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण श्रीनगरी या ठिकाणी आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी एक बंगला आहे सोहम नावाचा, ज्या ठिकाणी ऋषिकेश कुलकर्णी श्रीनगरी फेज 2 C11 हा पत्ता आहे. आणि आपण त्यांच्या आता निवासस्थानी आलेलो आहोत. आज श्री गणेशाचं आगमन होत आहे आणि सालाबादप्रमाणे कित्येक वर्षापासून ते काहीतरी पारंपरिक एक देखावा सादर करत असतात, जेणेकरून तळेगावकरांना एक वेगळा आनंद मिळेल आणि वेगळा कुठेतरी संदेश जाईल. नक्की कोणता देखावा आहे हे सुद्धा आपण त्यांच्याकडं त्यांच्याकडे जाऊ आणि प्रत्यक्ष माहिती घेणार आहोत. आत्ता आपण मिस्टर कुलकर्णी यांच्या घरी आहोत. त्यांनी अतिशय छान असा देखावा केला. नक्की कसा देखावा आहे हे सुद्धा आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. प्रथम तर आपली ओळख सांगावी. मी ऋषिकेश कुलकर्णी. माझा कॉम्प्युटरचा व्यवसाय आहे आणि मी 20 वर्षापासून श्रीनगरीमध्ये राहतो. बरं, तर या ठिकाणी खूप छानसा असा देखावा केला. आपण थोडं सांगू शकता याच्याबद्दल नक्की काय आहे आणि काय नक्की सांगाल आपण? तळेगावातील सगळ्यांनाच माहिती आहे की आपला तळेगाव स्टेशनमध्ये हे इगलच्या तिथं जवळ एक तळं आहे. बरं. आणि मी आणि माझे मिसेस किंवा आमची पूर्ण फॅमिली आम्ही रोज तिथं वॉकिंगला किंवा रनिंगसाठी जात असतो. आणि बरेच वर्षापासून आम्ही जातोय. तिथे गेल्यानंतर असं वाटतं आपण विचारू समजा ही नक्की एंट्री कुठून आहे, नक्की आता हे काय आहे? इथपासून आपली एंट्री आहे. आणि या बाजूला डाव्या बाजूला जर बघितलं आपण तर रोटरीने ओपन जिम तयार केलेली आहे. बरं. ही जे तरुण मुलं असतात किंवा महिला असतात त्यांच्यासाठी एक शरीरयष्टीसाठी इथं आपण एक ओपन जिम आहे रोटरीची. त्याच्यानंतर पुढे लायन्स क्लब आहे. लायन्स क्लबने एक बालोद्यान उभं केलेलं आहे. वॉटर एक टँक त्यांनी उभा केलेला आहे. आणि या आजूबाजूला जेवढी तुम्ही बाकडी बघताय ज्येष्ठ नागरिकांसाठी, हे पळून आल्यानंतर दमल्यानंतर किंवा चालताना एक छान एक फील येण्यासाठी या सगळ्या बेंचची त्यांनी लायन्स क्लबनी व्यवस्था केलेली बसण्यासाठी. बरं, त्या ठिकाणी मला एक वॉटर फिल्टर प्लांट सुद्धा दिसतोय. नक्की याच्याबाबत काय सांगाल, म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचा उपयोग काय तळेगावकरांना? आता काही दिवसापूर्वीच नगरपालिकेने हा वॉटर फिल्टर प्लांट इथं उभा केलेला आहे. आणि भविष्यामध्ये जर तळेगावमध्ये जर पाणी कमी पडलं, गावात लोकसंख्या जशी जशी वाढतीये त्याप्रमाणे पाण्याचा प्रॉब्लेम पण चालू होतोय, तर याच पाण्याचा उपयोग भविष्यामध्ये तळेगावकरांना होऊ शकतो. या दृष्टिकोनातनं त्यांनी हा वॉटर प्लांट पण आता तिथं इन्स्टॉल केलेला आहे नगरपालिकेने. त्याच्यावर काम चालू आहे, पण काही दिवसातच ते अतिशय असं सूर्यग्रहण सियापूरचं डोंगर सुद्धा आपण खूप छान साकारलेलं आहे. त्याची काय नक्की माहिती आहे? म्हणजे लांबून पाहिलं दिसत, आता ठीक आहे बिल्डिंग झाल्या दिसत नाही काही कारण असतो, परंतु काही नागरिकांना मात्र दिसतो. तुम्ही हे छोटे छोटे सुद्धा बारकावे शोधलेत, काय सांगाल आपण? कारण हे जे तळ आहे ना, हे खरंच माझ्या एकदम हृदयाला भेटलेलं आहे. कारण याच्यात खूप माझ्या मेमरीज सुद्धा आहेत. तर मी जेव्हा या गोष्टीवर इथं या फिरायला जात असतो तेव्हा तो CRPFचा डोंगर पण त्या ट्रॅकवरनं आपल्याला दिसत असतो. डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर पार्श्वप्रज्ञालय पण आहे छान, की ज्या मंदिराकडे बघून खूप छान प्रसन्न वाटतं. बरं, छान. आणि या साईडला मला काय 10 मजली इमारत दिसतात, त्याच्यामध्ये आपण नाव सुद्धा दिलेले, ते कोणते? तळेगावकरांचं आता नागरीकरण सगळं वाढत चाललंय हळूहळू. आणि या तळ्याच्या आजूबाजूला ह्या काही बिल्डिंग्स आता नवीन उभ्या राहिलेल्या आहेत. आणि या ट्रॅकवरनं ते सगळ्या अशा दिसत असतात. एकंदरीत हे कसं दिसू शकतं याचं एक इमॅजिनेशन आम्ही केलं होतं. आणि वर्षानुवर्ष आम्ही तिथं जातोय. ही माझी वाईफ आहे सुचित्रा. तर आम्ही दोघांनी मिळून ठरवलं होतं की कधी ना कधीतरी हे त्याच्यात हुबेहूब बनवण्याचा प्रयत्न. बरं, किती वर्ष आहे आपलं? 5 ते 6 वर्ष झालीत की आम्ही असे जगामध्ये किंवा देशामध्ये किंवा तळेगावमध्ये सद्यस्थिती काय चालू आहे त्याच्यावर आम्ही देखावे तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. या ठिकाणी मला एक बोर्ड दिसतोय, मागे एक फोटो दिसतोय. हा नक्की फोटो म्हणजे कुणी काढला आणि कसा आलाय आपल्याकडे? CRPFचा डोंगर सुद्धा आहे, तलाव सुद्धा आहे. मला वाटतं सूर्यास्ताचा का सूर्योदयाचा आहे, काय सांगाल याच्याबद्दलच्या आठवणी? मी जेव्हा परांजपे शाळेमध्ये शिकायला होतो लहानपणी, तर तिथं आम्हाला जाधव गुरुजी म्हणून रमेश जाधव सर म्हणून शिकवायला होते गुरुजी. तर तेव्हा ते स्वतः एक फोटोग्राफर आहेत. तर त्यांनी हा फोटो क्लिक केलेला आहे. आणि मला ते आठवणीत होतं की त्यांना पण निसर्गाबद्दल अतिशय. किती वर्षाचा फोटो असेल हा? 2 ते 3 वर्षापूर्वीचा असेल नक्कीच. लॉकडाऊनच्या काळात काढला असू शकतो. बरं, मला आणखी थोडीशी माहिती हवी. समजा हे जे मागं 4 व्हीलरची काहीतरी रस्ता दिसतोय, तो म्हणजे हायवे आहे का तो? हा बरोबर. जेव्हा आपण त्या तळ्याच्या ट्रॅकवर असतो त्याच्या बरोबर पलीकडे म्हणजे CRPF कडनं जेव्हा आपण सोमंट्या फाट्याला जातो तेव्हाचा हा पूर्णपणे हायवे आहे. हा असा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. छान बनलाय. उजव्या बाजूला पार्श्वप्रज्ञालय दाखवलेलं आहे आम्ही. आणि हा तो याची थोडी माहिती पण दिलेली आहे आम्ही की ऐतिहासिक तलाव एक्झॅक्टली काय आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आम्ही अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत की या बऱ्याच वर्षापासून हे तळ आहे आणि पूर्वी याच पाण्याचा उपयोग
पूर्ण तळेगावकर करत होते. आणि आता कालांतराने म्हणजे ऐतिहासिक जरी तळं असलं तरी आता अत्याधुनिक ज्या काही गोष्टी तळेगावमध्ये घडतायत आणि हे खूप लोकांचं अट्रॅक्शन आहे आता तळेगावचं हे जे तळं आहे. जर तुम्ही सकाळी गेलात तर 500 ते 1000 लोक तिथं आपण नक्की बघत असतो. आणि ते माझ्यासाठी तर खूप म्हणजे मला वाटतं पशु पक्षी सुद्धा भरपूर प्रमाणात आहे. म्हणजे प्राणी पक्षी पाणी पिण्यासाठी येतात. आणि काहीतरी तिथं एक पक्ष्यांसाठी काहीतरी खाऊ गल्ली सुद्धा केलेली आहे. म्हणजे हे मी ऐकलेलं आहे, म्हणजे पाहिलेलं सुद्धा आहे. त्या ठिकाणी पशु पक्ष्यांना दाणे वगैरे ठेवले जातात, एक असं कुठेतरी केलेलं आहे. हो, बऱ्याच तळेगाव मधल्या बऱ्याच NGO आता त्याच्यावर काम करतायत आणि नगरपालिका सुद्धा त्यांना सपोर्ट करते की ज्यांना जे काही करता येऊ शकतं निसर्गासाठी, कारण हे सगळं आता निसर्ग असेल तरच आपण आहोत. त्या दृष्टीनं बऱ्याच संस्था त्याच्यावर काम करतायत. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे पशु पक्षी सुद्धा त्यांना जो चारा किंवा त्यांना जे दाणे त्याच्यासाठी पण काही संस्था त्याच्यावर आता काम करतात. नक्की सर. तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत मी असं आवाहन करतो की असे जे पारंपरिक जे एक देखावे सादर केले नागरिकांनी, नक्कीच नागरिकांनी याचा एक कुठेतरी आदर्श घ्यावा. म्हणजे बाकी घरगुती सुद्धा गणपती असतात, त्याच्यामध्ये असं पारंपरिक आणि तळेगावचं विशेषतः सौंदर्य वाढतंय. आणि हा जो तुम्ही निवडलेला विषय अतिशय छान आहे. मी तळेगावकडे पुन्हा एकदा आवाहन करेन, तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत ही माझी पहिलीच न्यूज आहे, जेणेकरून जी गणपतीचं आगमन होतंय आणि आपण तळेगावातील अनेक देखावे पाहण्यासाठी नागरिकांच्या घरी सुद्धा जाणार आहोत. तरी ज्यांनी देखावे केले असतील या ठिकाणी आपण सुद्धा मला बोलू शकता. माझा नंबर आहे 9561790743. आणि या ठिकाणी आपण हा देखावा या ठिकाणी येऊन पाहू शकता की जेणेकरून तळेगावचं सौंदर्य पुढील काही वर्षात अतिशय छान असं सौंदर्य दिसणार आहे. तळेगाव टाइम्स न्यूज पाहण्याबद्दल सर्वांचा धन्यवाद.